नमस्कार. मी रामदास सीताराम कुंभार, वास्तुविशारद, बॅच नंबर 14चा विद्यार्थी. 5 दिवसांचा वास्तुशास्त्र मोफत वर्ग केला. त्यामध्ये वास्तुशास्त्राची ओळख मला गुरुजींकडनं झाली आणि मी पेड वर्गामध्ये ॲडमिशन घेतलं आणि वेदमूर्ती वेदभूषण श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तुशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली. वास्तुशास्त्राची निर्मिती कशी झाली, वास्तुशास्त्राचे ध्येय काय, वास्तुशास्त्राचं उद्दिष्ट काय आहे, पंचतत्व म्हणजे काय, दिशा कशा पाहायच्या असतात, ग्रह रत्न यांची वैशिष्ट्ये काय आहेत, भूमिलक्षण कसं आहे करावं, भूमीचं परीक्षण कसं करावं, घटबिंब सिद्धांत पाहिला आहे, प्लॉटचे आकार कसे असतात, त्याचे कुठले प्लॉट शुभ आहेत, कुठले प्लॉट अशुभ आहेत, त्याचे काय परिणाम होतात, वास्तुपुरुष मंडळ म्हणजे काय, 32 पदं म्हणजे काय, कुठल्या पदाचा प्रवेशद्वार असावं, त्याचे परिणाम शुभ कसे असतात, अशुभ कसे असतात, विधिशुला म्हणजे काय, द्वारवेद म्हणजे काय, स्वयंपाकघर कसं असावं, देवघर कसं असावं, ह्या अशा असंख्य गोष्टी वास्तुशास्त्रामधल्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आता शिकत आहे. हे शिकत असताना मला वास्तुशास्त्राची फार आवड तयार झाली. बरं, आता आवड तयार झाली त्याला कारण म्हणजे फक्त गुरुजी आहेत आणि मी एक चांगला वास्तू अभ्यासक होऊ शकतो याची जाणीव त्यांनी मला करून दिली. पण आता हे शिक्षण घ्यायचं असलं तर त्यासाठी शिकवणारा गुरुही तसा असावा लागतो. त्याला त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान लागते, सखोल ज्ञान लागते, त्याच्यातला तो तज्ज्ञ असला पाहिजे. तो विषय शिकवताना सोपा करून शिकवता आला पाहिजे. विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली पाहिजे शिकतानाची. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना तो विषय शिकवून ते विद्यार्थी घडवण्याची आस्था आणि तळमळ त्या व्यक्तीला असायला पाहिजे. वास्तुशास्त्र म्हणजे फक्त काय 4 भिंतीचं शास्त्र नाही जे मी पहिले समजत होतो. एक वास्तुशास्त्र अभ्यासक घडवताना त्यांना मानसशास्त्र, छंदशास्त्र, कामशास्त्र, भूगोल, वेद, पुराण या सर्वांचा त्या व्यक्तीला गुरूंना शिकवणाऱ्यांना त्याचा अभ्यास पाहिजे. आणि तो अभ्यास आणि सर्वात महत्त्वाचं काय माहिती आहे याच्यामध्ये, तो अभ्यास सोपा करून कसा शिकवला पाहिजे हे सर्वात महत्त्वाचं आहे. माझे गुरुजी या बाबतीत ज्ञानाचा सागर आहेत पहा. आणि सर्वात दुसरी गोष्ट त्यांच्याकडं महत्त्वाचं म्हणजे गुरुपरंपरा आहे. त्या गुरुपरंपरेनुसार ते विद्यार्थी घडवण्याचं कार्य मोठ्या जोमाने करतायत. आणि अशा गुरूंकडं शिकण्याचं भाग्य मला लाभलं याचा मला सार्थ अभिमान आहे. वास्तुशास्त्राचा कोर्स जर कोणाला वास्तुशास्त्राचा कोर्स करायचा असेल ना तर त्यांनी इथं अवश्य करायला हवा. आमच्या वर्गामध्ये ना 18 वर्षापासून ते 80 वर्षापर्यंतचे विद्यार्थी आहेत. विविध क्षेत्रात काम करणारे, विविध क्षेत्रात त्यांचं कार्य चालू आहेत. असे विद्यार्थी विविध वयाचे असून त्यांचं कार्याचा आणि वयाचा मेळ घालून बरोबर कसं सोपं आणि त्यांची एक काय म्हणूया आपण कुटुंबासारखं एकत्र करून त्यांना जे शिकवण्याची कला आमच्या गुरुजींकडे आहे ना त्याचा मला फार अभिमान वाटतो. आणि ते शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडनं की शिकवावं कसं लोकांना, की तुम्हाला त्याच्यात आवड निर्माण कशी होईल हे महत्त्वाचं आहे. ज्यांना कुणाला हा जर अभ्यासक्रम करायचा असेल ना तर त्यांनी 5 दिवसाचा मोफत वर्ग करणं गरजेचं आहे. त्याला ॲडमिशन त्यांनी घ्यावी. दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची की ज्यांना ती म्हणे पा पी हळदन हो गोरी किंवा उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग असे जर कोणाला काय म्हणूया आपण त्याला काम चालव वास्तुतज्ञ जर व्हायचं असेल ना तर त्यांच्यासाठी वास्तुविश्वा नाही आहे. ज्यांना वास्तुशास्त्राचा सखोल अभ्यास करायचा आहे, परिपूर्ण अभ्यास करायचा आहे,
ही त्यांची तयारी आहे. आणि त्यांच्याकडे फक्त शिकण्याची प्रामाणिक इच्छा असेल आणि गुरुजींनी वास्तू शिकवताना सांगितलेला अभ्यास तत्परतेने पूर्ण करण्याची तयारी असेल, सांगितलेलं आचरण आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये आचरण करण्याची तयारी असेल, मानाने सन्मानाने समाजामध्ये एक मान्यवर वास्तुतज्ञ म्हणून करिअर करायचं जर त्यांना असेल, तर त्यांच्यासाठी ही संस्था एकदम वास्तुविश्व एकदम परफेक्ट आहे. इथला बेसिक वास्तुविशारद कोर्स हा इतरांच्या ॲडव्हान्स वास्तू कोर्सापेक्षाही भारी आहे, एकदम भारी आहे. तर ज्यांना कुणाला शिकायचं असेल त्यांनी अवश्य इथं ॲडमिशन घ्यावं. नमस्कार. श्रीराम समर्थ.